लक्षण झालं. नित्याचं काय लक्षण होतं? ध्वंस भिन्नत्वे सती ध्वंसा प्रतियोगित्वम नित्यत्वम. नुसतं ध्वंस भिन्नत्वे सती ध्वंस भिन्नत्वम एवढं जर नित्याचं लक्षण केलं तर कशावर अतिव्याप्ती होईल? ध्वंस भिन्नत्वे. आता पुस्तक आहे जेवढे काही पदार्थ आहे हे सगळे ध्वंसाहून भिन्न आहेत. आणि ध्वंसा अप्रतियोगित्वम नित्यत्वम असं जर केलं तर कोणावर अतिव्याप्ती होईल? ध्वंसावर अतिव्याप्ती होईल. ध्वंसावर अतिव्याप्ती कशी होईल? कारण अप्रतियोगित्व म्हणलं तर ते म्हणजे त्याचा अभाव नाही. आणि ध्वंस जर म्हणलं तर ते म्हणजे त्याचा अप्रतियोगित्व जरी असलं तरी ते उत्पन्न झाले असल्यामुळे ते नित्य नाही. कोण नाही? ध्वंस. ध्वंस नित्य नाही. मग प्रश्न काय आपला? ध्वंसावर अतिव्याप्ती प्रश्न ध्वंस अप्रतियोगित्वम हे जर लक्षण केलं तर कोणावर अतिव्याप्ती व्हायली? ध्वंसावर. मग ध्वंसावर अतिव्याप्ती व्हायली कशी असा प्रश्न. सांगा तुम्ही सांगा, प्रयत्न करा. ध्वंसाचं लक्षण काय? ध्वंस अप्रतियोगित्वम. हे फिट लक्षात ठेवा. हे लक्षण व्यवस्थित डोक्यात बसलं तर ते अतिव्याप्त कसं व्हायलंय हे सांगता येईल तुम्हाला. ध्वंस अप्रतियोगित्वम. प्रतियोगी म्हणजे ज्याचा ध्वंस होतो त्याला काय म्हणायचं? प्रतियोगी. ज्याचा ध्वंस होतो ते प्रतियोगी, ज्याचा ध्वंस होत नाही ते अप्रतियोगी. आणि हे ध्वंस अप्रतियोगी कोणावर लक्षण चाललंय? ध्वंसावर. मग याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? ध्वंस अप्रतियोगी व्हायला. अप्रतियोगी कशाचा? ध्वंसाचा. ध्वंसाचा अप्रतियोगी होणं म्हणजे ध्वंस नष्ट न होणं. बात समझ में आ रही कि नहीं? क्या 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 फिर से ध्वंसाचा ध्वंस अप्रतियोगी. प्रश्न पहिले ध्वंस काय? ध्वंस अप्रतियोगित्वम नित्यत्वम. ध्वंस अप्रतियोगित्वम नित्यत्वम हे जर नित्याचं लक्षण केलं तर कोणावर अतिव्याप्ती व्हायली? ध्वंसावर. ध्वंसावर अतिव्याप्ती कशी व्हायली हा प्रश्न आहे. आता त्याचं उत्तर सांगा मी जे सांगितलं तसं. ध्वंसावर अतिव्याप्ती कशी व्हायली? ध्वंस अप्रतियोगित्व म्हणजे ज्यांचा. सांगा प्रयत्न करा. येते कळाले ते खरी तुम्हाला. मग सांगा फक्त शब्दात मांडा. ध्वंस अप्रतियोगित्व. पुन्हा विचारू का? नका. अरे काय व्हायले? हे शब्द तोंडात बसली पाहिजे की नाही? काय अवघड काय असं लगे? पुन्हा एक प्रश्न विचारतो. काय प्रश्न आहे? लक्षण काय दुसरं? ध्वंस अप्रतियोगित्वम नित्यत्वम. ध्वंस अप्रतियोगित्वम नित्यत्वम हे जर लक्षण केलं तर कोणावर अतिव्याप्ती होईल? ध्वंसावर. नित्यावर तर चाललंय, आकाशावर चाललंय, कालावर चाललंय, आत्म्यावर चाललंय, परंतु ध्वंसावर सुद्धा चाललंय. ध्वंसावर कसं चाललंय मग ते? जेव्हा एखाद्या वस्तूचा विध्वंस होतो तेव्हा ती निर्माण होते, तेव्हा तिचा हे होतं ना काय? प्रारंभ. अप्रतियोगित्व म्हणजे अप्रतियोगित्व म्हणजे नाश न होणे. नाश होत नाही. ध्वंस अप्रतियोगी आहे. ध्वंस काय? अप्रतियोगी आहे. मग ध्वंस अप्रतियोगित्वम हे कोणावर चाललंय? ध्वंसावर. का चाललंय? तर ध्वंस हा प्रतियोगी नसून अप्रतियोगी. कशाचा? ध्वंसाचा. बन गई बात क्या? नहीं बननी चाहिए. बर. नित्याचं लक्षण पुन्हा फिट डोक्यात त्याचा विचार करा. पुन्हा विचार करा. त्याच्याकडे तुम्हाला अभाव कळाले पाहिजे. दोन कोणते? प्रागभाव, प्रध्वंसाभाव. प्रागभाव कशाला म्हणतात? प्रध्वंसाभाव कशाला म्हणतात? प्रध्वंसाभाव कशाला म्हणायचं?
जी वस्तू नष्ट झाली तिला काय म्हणायचं? प्रध्वंस. घट आहे, घट नष्ट झाला, आता त्याचं नाव काय? घटाचा प्रध्वंस होणं. प्रध्वंस होणं म्हणजे ध्वंस होणं. ध्वंसन प्रध्वंस एकच शब्द. ध्वंस प्रध्वंसन प्रध्वंसाभाव अर्थ एकच. कधी ध्वंस शब्द वापरला, इथं काय वापरलाय? ध्वंस. ध्वंस भिन्नत्वे सती ध्वंसा अप्रतियोगित्व. आता ध्वंस भिन्नत्वे सती ध्वंसा प्रतियोगित्व याचा लक्षण समन्वय करायचा. लक्षण समन्वय म्हणजे लक्षण ज्याचं लक्षण केलंय त्याच्या ठिकाणी बसते की नाही पाहणं, त्यालाच काय म्हणायचं? लक्षण समन्वय. काय काय काय? लक्षण समन्वय. जे लक्षण केलं ते लक्षावर तपासून पाहणं, त्याचं नाव लक्षण समन्वय. तर लक्षण समन्वय काय लक्षण आहे? ध्वंस भिन्नत्वे सती ध्वंस अप्रतियोगित्वम. ध्वंस आता नित्य कोण आहे? कोणता तरी एक नित्य वस्तू घ्या. नित्य वस्तू कोणती आहे? आकाश. आकाश ध्वंस भिन्न आहे की नाही? ध्वंसाहून भिन्न आहे आकाश. म्हणजे ध्वंस नाही आकाश, ध्वंस अभाव तर नाही आहे ना, ध्वंसाहून भिन्न आहे. आणि ध्वंसाचा अप्रतियोगी का? ध्वंस भिन्नत्वे सती ध्वंस अप्रतियोगित्वम आहे ना. मग लक्षण समन्वय झाला. ध्वंसाहून भिन्न आहे आणि ध्वंसाचा अप्रतियोगी. प्रतियोगी काय म्हणायचं? कोणाला म्हणायचं? ज्याचा ध्वंस होतो त्याला म्हणायचं प्रतियोगी, आणि ज्याचा ध्वंस होत नाही त्याला म्हणायचं अप्रतियोगी. मग कोणाचा ध्वंस होत नाही? आकाशात ध्वंस होत नाही म्हणून आकाश काय? अप्रतियोगी. ध्वंस भिन्नत्वे सती आणि ध्वंस अप्रतियोगित्वम कोणावर गेलं? आकाशावर. मग आकाश कसं आहे? आकाश कसं आहे? नित्य आहे. आकाश कसं आहे? नित्य. लक्षण नित्याचं चालू आहे ना. हे नित्याचं लक्षण नित्य वस्तूवर गेलं पाहिजे. कळलं का? आकाशाचं लक्षण जाय ना. लक्षण कोणात चाललंय? नित्याचं लक्षण नित्य वस्तूवर गेलं पाहिजे. आकाश नित्य आहे की नाही? मग नित्यावर हे गेलं पाहिजे. ध्वंस भिन्नत्वे सती ध्वंस अप्रतियोगित्वम नित्यत्वम. म्हणून आकाश नित्य आहे. ह्या लक्षणात बसतंय आकाश, म्हणून आकाश नित्य आहे. कळालं? आता नित्य द्विविधा. ही पृथ्वी किती प्रकारची आहे? 2 प्रकारची, नित्य अनित्य. अनित्य काय असतं हो? चालू करा, रेकॉर्डिंग चालू कर. चालूच आहे का? सॉरी. अनित्य काय असतं पहा. याच झालं होतं ना आपलं. ध्वंस भिन्नत्वे सती ध्वंस अप्रतियोगी नित्यता. ध्वंसे अतिव्याप्ती वारणाय ध्वंस भिन्नत्वे विशेषणम. विशेषण दिलं. पहिलं जे असतं ना, याच्यामध्ये 2 दल आहेत. लक्षणामध्ये 2 दल आहेत. पहिल्या सतीच्या अगोदर जे असतं त्याला काय म्हणायचं? विशेषण दल. सतीच्या नंतर जे असतं त्याला काय म्हणायचं? विशेष्य दल. तर घटादो अतिव्याप्ती वारणाय पहिलं कोणतं? ध्वंसे अतिव्याप्ती वारणाय ध्वंस भिन्नेती विशेषणम. ध्वंसावर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून कोणतं पद टाकलं? विशेषण पद टाकलं. विशेषण कोणतं पद आहे? विशेषण ध्वंस भिन्नत्वे हे पद टाकलं. आणि घटादो अतिव्याप्ती वारणाय विशेष्य दलम है ना. घटाधिकावर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून कोणतं दल टाकलं? विशेष्य कोणतं दल आहे? ध्वंस अप्रतियोगित्वम विशेष दलम. कळालं? आता अनित्याचं लक्षण करतात. अनित्याचं लक्षण काय? ध्वंस प्रतियोगित्वम प्रागभाव प्रतियोगित्वम वा अनित्यम. अनित्याचे 2 लक्षण केले. कोणकोणते? ध्वंस प्रतियोगित्वम एक आणि प्रागभाव प्रतियोगित्वम दुसरं. नित्याचं लक्षण कोणतं? ध्वंस भिन्नत्वे सती ध्वंस अप्रतियोगित्वम. आणि अनित्याचं लक्षण काय? ध्वंस प्रतियोगित्वम. ध्वंसाचा जे प्रतियोगी असतं त्याला म्हणायचं अनित्य, किंवा प्रागभावाचा जे प्रतियोगी असतं त्याला म्हणायचं अनित्य. ध्वंसाचा प्रतियोगी कळालं? ज्याचा ध्वंस होतो त्याला म्हणायचं ध्वंसाचा प्रतियोगी. आणि ज्याचा प्रागभाव असतो त्याला काय म्हणायचं? प्रागभाव प्रतियोगी. त्याला काय म्हणायचं? ज्याचा प्रागभाव असतो त्याला म्हणायचं प्रागभाव प्रतियोगी. आणि ज्याचा ध्वंस असतो त्याला म्हणायचं
ध्वंसाभाव प्रतियोगी काय नाही ध्वंस प्रतियोगी काय म्हणायचं ध्वंस काय अभावाचं नाव आहे तर पा ध्वंस प्रतियोगित्वम मग आता घटाचा नाश होतो की नाही घट काय झाला ध्वंस प्रतियोगी झाला ध्वंस घटात ज्याचा नाश होतो ते काय झाला कोणाचा प्रतियोगी ध्वंसाचा प्रतियोगी ज्याचा नाश होतो ते सगळे काय ध्वंसाचे प्रतियोगी झाले घटाचा पुस्तकाचा नाश होतो की नाही मग हे पुस्तक काय झालं ध्वंस प्रतियोगी झालं काय झालं ध्वंस प्रतियोगी म्हणजे ध्वंस प्रतियोगी असतं त्यालाच म्हणतात अनित्य मग पुस्तक नित्य झालं की अनित्य का ते ध्वंस प्रतियोगी आहे मठाचा नाश होतो की नाही मग मठ काय झाला ध्वंस प्रतियोगी मठ काय झालं ध्वंस प्रतियोगी मग मठ ध्वंस प्रतियोगी आहे मग अर्थ मठ काय अनित्य आहे त्याच्यानंतर ह्या पेनाचा नाश होतो की नाही होतो मग हे पेन काय झालं नाशाचा काय झाला ध्वंसाचा काय झाला प्रतियोगी झाला ध्वंसाचा प्रतियोगी झाला म्हणजेच हे काय झालं अनित्य झालं ध्वंस प्रतियोगित्वम अनित्यत्वम कळालं बरं ठीक आहे ध्वंस प्रतियोगित्वम अनित्यत्वम त्याच्यानंतर प्रागभाव प्रतियोगित्वम अनित्यत्वम है ना ज्याचा प्रागभाव होतो जो प्रागभावाचा प्रतियोगी असतो त्याला सुद्धा काय म्हणायचं अनित्य प्रागभावाचा प्रतियोगी आता इथं कोण झालं घट उत्पन्न झाला नाही मग घटाचा काय प्रागभाव आहे आणि त्या प्रागभावाचा प्रतियोगी कोण झाला घट मग घट कसा झाला अनित्य आता इथं काय उत्पन्न झालं नाही इथं फळ उत्पन्न झालं नाही पण फळ उत्पन्न होणार आहे फळ भविष्यती फलम भविष्यती ना फळ होणार आहे ना त्याची सगळी तयारी झालेली आहे फळ होण्याची समजा तर ह्या अभाव आता त्या फळाचा काय अभाव आहे कोणता अभाव आहे प्रागभाव त्या प्रागभावाचा प्रतियोगी कोण झालं फळ म्हणून फळ काय अनित्य जे जे प्रागभावाचे प्रतियोगी होणार म्हणजे जे जे उत्पन्न होणार ते काय असणार अनित्य असणार अनित्य प्रागभावाचे प्रतियोगी कोण असतात जे उत्पन्न होतात त्याला म्हणायचं प्रागभावाचे प्रतियोगी म्हणजे आता उत्पन्न नाहीत आणि होणार आहेत त्याचं नाव काय अनित्य अनित्य है ना प्रागभाव प्रतियोगित्वम झालं आता दोन लक्षणं केले किती लक्षणं केलेत दोन लक्षण का केले बा एकच तर लक्षण करायला पाहिजे होतं कोणतं तरी एक लक्षण करायला पाहिजे होतं दोन का केले असतील सांगा बरं सांगू शकता कोणी ध्वंस नित्य आहे की अनित्य ध्वंस अनित्य आहे की मग आता हे लक्षण ध्वंसावर जाईल का ध्वंस प्रतियोगित्वम ध्वंस हा ध्वंसाचा प्रतियोगी आहे की अप्रतियोगी अप्रतियोगी मग ध्वंसाचा प्रतियोगी जो असतो तो काय असतो तो अनित्य असतो आणि ध्वंसाचा ध्वंस काय व्हायला लागला अप्रतियोगी व्हायला मग हे ध्वंसावर चालले का लक्षण ध्वंसावर जाईना म्हणून काय करावं लागतंय दुसरं लक्षण प्रागभाव प्रतियोगी प्रागभाव प्रतियोगी आता घट आहे घटाचा ध्वंस होणार आहे ध्वंस झाला का नाही मग ध्वंसापूर्वी ध्वंसाचा काय प्रागभाव आहे मग त्या प्रागभावाचा प्रतियोगी ध्वंस झाला की नाही झाला म्हणून ध्वंसावर ध्वंस हे लक्षण जायला गेलं म्हणून दुसरं लक्षण केलं प्रागभाव प्रतियोगी कळालं काय झालं ते काय झालं की काहीतरी झालं काहीतरी माऊली बोलून गेले का हे लक्षात आलं कळालं पण मग ते म्हणजे नेमकं कळालं नाही काय आहे की नाही हा एवढं जर म्हटलं एवढंच लक्षण केलं काय ध्वंस प्रतियोगित्वम अनित्यत्वम ध्वंस नित्य की अनित्य ध्वंस नित्य आहे ध्वंस कसा आहे अनित्य आहे ध्वंस अनित्य आहे अनित्य ध्वंसावर हे लक्षण गेलं पाहिजे कोणचं ध्वंस प्रतियोगित्वम ध्वंसावर जाईल का नाही ध्वंसाचा ध्वंस काय
प्रतियोगी नाही, अप्रतियोगी आहे. कारण ध्वंसाचा ध्वंस होत नाही. ज्याचा ध्वंस होतो त्याला म्हणतात प्रतियोगी. ध्वंसाचा ध्वंस होतो का? नाही. मग ध्वंस काय झाला? अप्रतियोगी. मग ध्वंस प्रतियोगित्वम हे लक्षण ध्वंसावर जाईल का? नाही जात. परंतु पुढचं लक्षण जाणार की नाही? प्रागभाव प्रतियोगित्वम. प्रागभावाचा प्रतियोगी ध्वंस आहे की नाही? प्रागभावाचा प्रतियोगी होणं म्हणजे काय होणं? उत्पत्ती होण्याच्या अगोदर तिचा अभाव. ध्वंस उत्पन्न होण्याच्या अगोदर ध्वंसाचा अभाव आहे की नाही? वस्तू नष्ट होण्याच्या अगोदर तिचा नष्ट होण्याचा अभाव आहे की नाही? आहे की नाही? मग त्यालाच काय म्हणायचं? प्रागभाव प्रतियोगित्वम आणि त्यत्वम. कळलं का? कळलं? कळल्यासारखं झालं आता. अवघड झाले आहे ना? टीका घ्यावं की नाही? मग मुळमुळ घ्यायचं नाही. लय गंभीर होत असलं तर जाऊ द्या. मग काय कळत 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 कळल कळत कळत काय त्याच्यात असते एवढं? आलं लक्षात. अजून काय आता त्याच्यात? बरं आहे काहीच नाही. मनाची नक्की न लगे. बर आता हे जाऊ द्या. ध्वंस प्रतियोगित्वम दुसरं लक्षण केलंय ना ते प्रागभाव प्रतियोगित्वम. हे तर लक्षण ध्वंसावर चालले. मग एवढंच लक्षण करा ना, प्रागभाव प्रतियोगित्वम. तेवढं लक्षण करा, प्रागभाव प्रतियोगित्वम. आता हा प्रागभाव नित्य आहे की अनित्य? अनित्य. प्रागभाव नित्य की अनित्य? अनित्य. का अनित्य? वस्तू उत्पन्न झाली की प्रागभाव नष्ट होतो. म्हणजे काय झाला? अनित्य झाला. कोण? प्रागभाव. आता हे प्रागभाव प्रतियोगित्व हे प्रागभाव जातं का सांगा? प्रागभावाचा प्रतियोगी कोण असतो? ज्याचा प्रागभाव आहे तो. प्रागभावाचा प्रागभाव आहे का? प्रागभाव कशाला म्हणायचं? वस्तू उत्पन्न व्हायच्या अगोदर तो अभाव. मग त्या अभावाचा प्रागभाव आहे का? नाही. मग प्रागभावाचा प्रागभाव प्रतियोगी आहे की अप्रतियोगी आहे? प्रतियोगी आहे. प्रागभावाचा प्रागभाव असता तर प्रागभाव हा काय झाला असता? प्रतियोगी. पण प्रागभावाचा प्रागभाव असतो का? नाही. मग प्रागभाव प्रतियोगी झाला की अप्रतियोगी? प्रागभाव काय झाला? अप्रतियोगी. म्हणून प्रागभाव प्रतियोगी नाही, अप्रतियोगी आहे. म्हणून हे लक्षण कशावर बसत नाही? प्रागभावावर बसत नाही. कोणतं लक्षण? प्रागभाव प्रतियोगित्वम. म्हणून दोन लक्षण करावे लागले. आलं का लक्षात? का लक्षात आल्यासारखं झालं? प्रागभाव प्रतियोगी नाही, अप्रतियोगी. हा अप्रतियोगी आहे. मग अनित्य कोण असतंय? जे प्रागभावाचा प्रतियोगी असते ते अनित्य असते. आणि अनित्य प्रागभाव अनित्य असून सुद्धा हे लक्षण प्रागभावावर गेलं नाही. कोणतं लक्षण? प्रागभाव प्रतियोगित्वम. कारण प्रागभाव हा प्रागभावाचा प्रतियोगीनुसार अप्रतियोगी आहे. लक्षण तर गेलं पाहिजे की नाही? आणि गेलं नाही. बन गई क्या बात? शंकरानंद क्या हो रहा है? कुछ समझ में आ रहा है? कठिन कुछ नहीं भाई. आप थोड़ा सा क्या करो, दिमाग लगाओ. झालं. दोन कशाचे लक्षण केले? हे अनित्याचे. आता समजा हे तुमच्याकरता अभ्यास बर का. एक लक्षण नाही केलं कोणतं? ध्वंस प्रतियोगित्वम. एवढंच जर लक्षण केलं तर कोणावर जाईना? ध्वंसावर जाईना. आणि प्रागभाव प्रतियोगित्वम एवढंच जर लक्षण केलं तर कशावर जाईना? प्रागभाव जाईना. म्हणून काय केलं? दोन लक्षण केली. दोन लक्षण करण्याऐवजी हे लक्षण दोन जर जोडले तर कसं? ध्वंस प्रतियोगित्वे सती प्रागभाव प्रतियोगित्वम असं जर लक्षण केलं तर हे दोन लक्षण आहेत ना. दोन लक्षणाचं जोडून एकच करा. काय होईल? ध्वंस प्रतियोगित्वे सती प्रागभाव प्रतियोगित्वम
अनित्यत्वम असं लक्षण करा. आणि हे लक्षण केल्यानंतर काय दोष येतो याचा अभ्यास तुम्ही नंतर करायचा. हे नाही सांगणार. हे कधी सांगणार? उद्या. तुमच्या डोकं किती चालते ते पाहू ना. आता सांगायचं असलं तर आता सांगा खटकन. त्याच्यात काय असतं एवढं लगेच सांगून द्या. उद्याचं आणि उद्याचं काय आले काय होईल नेमकं काय बनल करून येणे ते त्याच्याकरता. आता पुढचं चला. यद भोगायतनम तदे. आता पुढे शरीर आहे ना. नित्य अनित्य केलं. पुन्हा त्रिविधा शरीर. पुन्हा 3 प्रकारची ती पृथ्वी. शरीर विषय इंद्रिय भेदात असं म्हणलं होतं ना. तर शरीर कशाला म्हणायचं ते सांगतात. यद भोगायतनम तदैव शरीरम म्हणा. यद भोगायतनम तदेव शरीरम चेष्टाश्रयो वा. चेष्टाश्रयो वा. इथं पण 2 लक्षणं केलेत. यद भोगायतनम तदैव शरीरम आणि चेष्टाश्रय. जे भोगायतनम आयतनम म्हणजे साधनम आहे ना. यद म्हणजे जे. भोगायतनम म्हणजे भोगण्याचं साधन. त्यालाच काय म्हणायचं? तदैव शरीरम. भोगायचं साधन. भोग काय कशाला म्हणायचं? सुख आणि दुःख. विषयापासून बी काय मिळतं माणसाला? सुख आणि दुःख. भोगण्याचे दोनच आहेत. काय भोगते माणूस? एक तर सुख भोगते आणि नंतर दुःख भोगते. मग हे सुख दुःख भोगण्याचं साधन कोण आहे? शरीर. काय? शरीर. आणि हे सुख दुःख होतात कोणाला? नाही आत्म्याला. कोणाला होतात? आत्म्याला. ज्ञानशास्त्रानुसार कोणाला होतात? हे कोणतं चाललंय शास्त्र? न्यायशास्त्र. इकडं दुसरं शास्त्र घुसलायचं नाही. कोणाला दुःख होणार? आत्म्याला. मग आत्मा कसा आहे याच्यात? व्यापक. आत्मा कसा आहे? व्यापक. मग सगळीकडेच आत्मा आहे ना. मग सुख दुःख होतो कोणाला? आत्म्याला. मग आता इथं आत्मा आहे, व्यापक आहे आत्मा, म्हणजे इथं बाहेर बी आत्मा आहे. मग असा दंड घेतला ना इथं हाणला, दुःख होते का आत्म्याला? नाही होत. दुःख होत नाही. का होत नाही? कारण भोगण्याचं साधन नाही आत्म्याकडं. काय नाही? जे शरीरावच्छिन्न आत्मा आहे त्याच्यामध्येच भोगण्याचं साधन आहे. कारण भोगायतनम शरीरम. भोगण्याचं साधन कोण आहे? शरीर आहे. शरीराद्वारेच आत्म्याला सुख किंवा दुःख भोगता येत. म्हणून काय म्हणलं? शरीराला काय म्हणलेलं आहे? भोगायतनम शरीरम. यद भोगायतनम तदैव शरीरम. जे भोगायतन आहे तेच शरीर आहे. जे भोगण्याचं साधन आहे, काय भोगण्याचं साधन? सुख दुःख भोगण्याचं साधन आहे, त्याला शरीर म्हणतात. बन गए बात. दुसरं लक्षण चेष्टाश्रय वा. चेष्टाश्रय. दुसरं लक्षण काय? चेष्टाश्रय. जे चेष्टाश्रय असतं त्यालाच काय म्हणायचं? शरीर. आता चेष्टा कशाला म्हणायचं? ते 24व्या पान नंबरावर एकदम असे बारीक बारीक दिले ठीक आहे. त्याच्यामध्ये पहा चेष्टाच हिता अहित प्राप्ती परिहारानुकूल क्रिया. 1 2 3 4 पाचवी वळ. चेष्टाच हिता अहित प्राप्ती अनुकूला क्रिया. हे लक्षण घ्या लिहून वहीत. नाही तर त्याच्या असं रेस वडा काहीतरी खून करा. हित आलं की काय होत असते? हित म्हणजे हिता करता प्राप्ती. हित प्राप्ती करता क्रिया केली जाते. आणि दुसरी अहित परिहार करण्याकरता क्रिया केली जाते. त्यालाच काय म्हणायचं? चेष्टा. काय म्हणायचं? चेष्टा. चेष्टा म्हणजे काय? क्रिया. पण कोणती बी क्रिया म्हणजे चेष्टा नाही. कोणती चेष्टा क्रिया? हित प्राप्ती आणि अहित परिहार. जिच्याद्वारे हित प्राप्ती आणि जिच्याद्वारे अहित परिहार केला जातो ती क्रिया, तिलाच म्हणतात चेष्टा. आणि ह्या चेष्टेचं जे आश्रय असतं त्याचं नाव शरीर. कळालं का? दुसरं लक्षण. 2 लक्षण केली.
आता हे दोन लक्षणं का केले, याच्यावर बी बरंच चिंतन आहे. आणि हेच माती पहिलंच कळण झालंय तर ते पुन्हा त्याच्यावर चिंतन कुठं करीत बसता. ना कळत कळत कळण पुन्हा काय पुन्हा सांगू, हे लक्षणं पुन्हा व्यवस्थित परिष्कृत करून सांगू. अजून काय त्याच्यात प्रवेश झाला नाही तुमचा न्यायशास्त्रात व्यवस्थित म्हणावं तसा. बरं झालं. आता इंद्रियम इति. आता इंद्रियम इति इंद्रियाचं लक्षण केलं. कोण्या इंद्रियाचं लक्षण केलं, घ्राण इंद्रियाचं लक्षण केलं. तर हे इंद्रियाचं लक्षण इथं पदकृत्यात केलं नाही, मूळ तर्कसंग्रहामध्ये केले. पहा, इंद्रियम गंधग्राहकम घ्राणम नासाग्रवर्ती. पृथ्वीचं इंद्रिय कोणतं आहे, घ्राण इंद्रिय. कोणतं इंद्रिय, घ्राण इंद्रिय. त्याचं लक्षण काय केलंय, इंद्रियम गंधग्राहकम. इंद्रिय असून जे गंधग्राहक आहे त्याला घ्राण म्हणायचं. लक्षण काय, जे इंद्रिय असून गंधग्राहक आहे. इंद्रियत्वे सती गंधग्राहकत्वम घ्राणत्वम. कळलं, घ्राणस्य लक्षणम. इंद्रियत्वे सती गंधग्राहकत्वम घ्राणस्य लक्षणम. असं पण करू शकता है ना. लक्षण करायचं असलं असं बोलायचं असतं, इंद्रियत्वे सती गंधग्राहकत्वम घ्राणस्य लक्षणम. किंवा सरळ सरळ त्याच्यात दिलेलं त्याप्रमाणे इंद्रियम गंधग्राहकम घ्राणम. इंद्रिय कशाला म्हणाय, इंद्रिय कोण आहे, पृथ्वीचं इंद्रिय कोण आहे, घ्राण इंद्रिय आहे. आणि ते कसं आहे, इंद्रिय असून गंधग्राहक आहे. आता त्याच्यामध्ये काय, गंधग्राहक म्हणजे, ग्राहक म्हणजे ग्रह धातू ज्ञानार्थामध्ये है ना. ग्राहक म्हणजे ज्ञान करून देत ना, गंधाचं ज्ञान करून देणार. जे इंद्रिय असून गंधाचं ज्ञान करून देणार आहे त्याला म्हणायचं घ्राण. ग्राहक म्हणजे ज्ञान. ग्राहक म्हणजे ज्ञान करून देणार. कशाचं ज्ञान करून देत, गंधाचं. त्याला काय म्हणायचं, काय म्हणायचं त्याला, घ्राणम. कळालं. आणि ते कुठं राहतं, नासाग्रवर्ती. नासाग्र, आता नाक कुठे पहा, आणि त्याच्या कुठं अग्रवर्ती. आता पण नाक दिसतच नाही, कारण काय, काय इंद्रियम अतिंद्रियम. इंद्रियाणी अतिंद्रियाणी. काय नियम, काय जे इंद्रिय असतात ते अतिंद्रिय असतात, ते इंद्रियाला दिसत नाहीत. बन गई बात. आता लक्षण वरच झालं कशामध्ये, मूळ तर्कसंग्रहामध्ये. इंद्रियम गंधग्राहकम घ्राणम हे झालं लक्षण. त्याचं पदकृत्य याच्यात करतात वाटतं. चक्षुरादो अतिव्याप्ती वारणाय गंधग्राहकम इति. आता गंधग्राहकम नुसतं एवढंच पट टाकलं, इंद्रियम घ्राणम. काय केलं, इंद्रियम घ्राणम एवढंच जर लक्षण केलं, समज ना का. फळ्यावर करू का थोडस, कसं रे, इंद्रियम आणि गंध ग्राह दोन लक्षणे. नुसतं इंद्रियम घ्राणम एवढं जर लक्षण केलं, इंद्रियम घ्राणम एवढं जर लक्षण केलं तर कशावर अतिव्याप्ती होईल ना. कोणाचं लक्षण करायचंय, घ्राणाचं लक्षण करायचं. घ्राणम इंद्रियम घ्राणम एवढंच जर म्हणलं तर काय होईल, डोळे इंद्रिय की नाही, मग कशावर अतिव्याप्ती होईल, डोळ्यावर येईल. काल इंद्रिय की नाही, कानावर अतिव्याप्ती होईल. म्हणजे इंद्रियम घ्राणम, इंद्रिय आहे त्याला घ्राण म्हणायचं. तर इंद्रिय घ्राण आहे की नाही, घ्राण इंद्रिय आहे की नाही, आहे. घ्राण म्हणजे मराठीत काय, नाक. इंद्रिय की नाही, नाक. तर घ्राण इंद्रिय आहे की नाही, आहे. मग तसंच चक्षु इंद्रिय आहे की नाही. मग इंद्रियम एवढं जर लक्षण केलं तर कोणावर चाललंय, डोळ्यावरही चाललंय, पुन्हा कानावरही चाललंय, त्याच्यानंतर त्वचेवरही जाणार. कळलं का.
अतिव्याप्ती व्हाली, इंद्रियम एवढं जर म्हणलं तर मग काय करायचं, गंधग्राहकम पट टाकायचं. काय करायचं, गंधग्राहकम. इंद्रियम गंधग्राहकम चक्षु असं होतं का, गंधाचं ग्रहण करते का चक्षु, नाही. इंद्रियम गंधग्राहकम श्रोत्र, श्रोत्र हे गंधाचं ग्रहण करते का, नाही. मग कोणा फक्त कोण, इंद्रियम गंधग्राहकम कोण आहे, घ्राणच आहे. काय, घ्राणच, फक्त घ्राणावर लक्षण. मग इंद्रियम पद काढून टाका, नुसतं गंधग्राहकम टाका म्हणे. काय करा, गंधग्राहकम घ्राणम करा, तर काय होईल, परत डोळ्यावर ते चाललं. गंधग्राहक आहेत का डोळे, गंधग्राहकम घ्राणम एवढंच जर म्हणलं तर इथं सांगतात, इथं सांगतात आणण्यावर कशावर नुसतं जर काय, कालादव अतिप्रसक्ती वारण आहे इंद्रियमिती है ना, कालावर अतिव्याप्ती होईल. कशावर, कालावर. कारण सगळ्याचं ग्रहण कोण करतो, काल करतो. तर मग गंधाचं ग्रहण करतो की नाही, गंधाचं सुद्धा ग्रहण करतो. म्हणजे गंधग्राहक जसं घ्राण आहे तसं गंधग्राहक कोण झालं, काल सुद्धा झालं है ना, काल सुद्धा झालं की नाही गंधग्राहक. आता गंध काय विषय, तर विषयाचं ग्रहण शरीर सुद्धा करतं की नाही, कारण भोगायतनम शरीरम. मग शरीरावर पुन्हा शरीरावर सुद्धा अतिव्याप्ती व्हायला लागली, कालावर अतिव्याप्ती व्हायला लागली का नाही. नुसतं जेवढं जर लक्षण केलं तर गंधग्राहकम घ्राणम एवढं जर लक्षण केलं तर, म्हणून कोणतं पट टाकायचं, इंद्रियम. तर काल इंद्रिय आहे का, नाही. मग कालावरची अतिव्याप्ती गेली. शरीर म्हणजे इंद्रिय आहे का, नाही. शरीरावरची अतिव्याप्ती गेली. म्हणजे दोन्ही पद महत्वाचे. इंद्रियम पद टाकलं, नुसतं इंद्रियम एवढं लक्षण केलं, इंद्रियम घ्राणम, तर कशावर अतिव्याप्ती व्हायला लागली, अन्य इंद्रियांवर. आणि नुसतं गंधग्राहकम घ्राणम केलं तर कशावर अतिव्याप्ती व्हायला, कालादीवर. मग काय करावं लागेल, दोन्ही पद टाकावं. गंधग्राहकम एवढं म्हणलं तर कालादेव चाललंय, आणि इंद्रियम पद जोडलं तर कालावर जाणार नाही. आणि नुसतं इंद्रियम एवढं जर लक्षण केलं तर कशावर चाललं लागलं, अन्य इंद्रियावर चाललंय. म्हणून गंधग्राहकम हे पद टाकायचं. गंधग्राहक अन्य इंद्रिय नाहीत, म्हणून इंद्रियम गंधग्राहकम घ्राणम. बन गई बात. चलो, पुंडलिक वरदाहरी विठ्ठल.